प्रायश्चित्त काळ हा आध्यात्मिक वसंत ऋतू मानला जात असतो. वसंत ऋतूमध्ये नक्की काय घडत असतं? थोडंसं आपल्या आजूबाजूला डोकावून पहा. पानगळ सुरू आहे. ही पानगळ जी आहे ती कशी होत असते त्याविषयी वनस्पती शास्त्रज्ञांनी काही माहिती पुरवलेली आहे. त्यांच्या माहितीनुसार की जेव्हा झाडाला आतमधून नवीन पालवी फुटत असते, कोंब फुटत असतो, तेव्हा तो कोंब बाहेर येण्यासाठी धडपडत असतो. आतमधून जणू काही ढुशी मारत असतो आणि त्याने मारलेल्या त्या ढुशीमुळे हळूहळू पान झाडापासून वेगळं व्हायला सुरुवात होते. हळूहळू ते पिवळं पडतं. त्यानंतर ते पूर्णपणे सुकून जातं. आपल्या झाडापासून त्याचा देठ संपूर्णतः विलग होतो आणि अलगदपणे पान खाली पडत असतं. प्रायश्चित्त काळाला आध्यात्मिक वसंत ऋतू का म्हटलेला आहे त्याचं सुंदर असं गुपित ह्या ठिकाणी दडलेलं आहे. आणि ते गुपित म्हणजे आतमधून चांगल्या गोष्टींची सुरुवात झाल्याशिवाय बाहेरील वाईट गोष्टी कधी कधी आपण सोडून देऊ शकत नाही. सहज विचार करा की जीवनामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या सोडून देण्यासाठी आपण खूप धडपड केली. अल्कोहोलिक एनॉनिमसच्या 55 मीटिंगला मी उपस्थित राहिलो आणि त्या मीटिंगमध्ये मला सातत्याने हे ऐकायला मिळालं की केवळ आजचा दिवस, 24 तास, फक्त आजचा दिवस एवढाच विचार करायचा आणि एक एक दिवसाच्या हिशोबाने दारूच्या पहिल्या घोटापासून दूर राहायचं. कितीतरी वर्षे काही लोक धडपडत होती, संघर्षाच्या अवस्थेतून जात होती, परंतु हा मंत्र मिळाल्यानंतर मनावरती ओझं फक्त 24 तासांचं. केवळ 24 तास मला दारूच्या घोटापासून दूर राहायचं आहे असं करत करत पूर्णपणे कितीतरी वर्षे त्या दारूच्या पहिल्या घोटापासून अनेक लोक दूर राहिलेले आहेत. ह्याचं कारण काय? आतमधून तो नवा कोंभ आलेला आहे. तो नवा कोंभ जुन्या पानाला हळूहळू ढुशी देत आहे आणि अलगदपणे ते पान खाली पडत आहे. ह्या सवयी अलगदपणे आपल्या जीवनातून निघून जाऊ शकतात. फक्त गरज आहे आतमधून नवा कोंभ येण्याची. हा नवा कोंभ कोणता असावा, कसा असावा, काय असावा हे देखील ख्रिस्त सभा ह्या दिवसामध्ये आपल्याला शिकवत आहे की आपण हळूहळू चांगल्या सवयी लावायच्या. मग त्याच्यामध्ये बायबल वाचन असेल, त्याच्यामध्ये क्रूसाच्या वाटीची भक्ती असेल, त्याच्यामध्ये दररोज पवित्र मिसाला उपस्थित राहण्याची क्षमता असेल, किंवा त्याच्यामध्ये कोणातरी गोरगरिबांची सेवा करण्याची इच्छा असेल, आजारांना भेटी असतील, तुरुंगातील लोकांना भेटी असतील, गोरगरिबांच्या हातामध्ये 2 पैसे ठेवण्याचा परोपकारची भावना असेल, अशा प्रकारे माणूस जेव्हा नवनवीन गोष्टींच्या शोधात राहतो त्यावेळेला हळूहळू जुन्या सवयी अलगदपणे पडून जात असतात. म्हणून जुन्या सवयीला आपल्याला मुठमाती द्यायची आहे. जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळूनी पुरुणी टाका असं केशवसुताने कितीतरी वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे की नवा कोंभ आतमधून येऊ द्या. जुन्या गोष्टी आपोआपच गळून पडल्याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. हा आध्यात्मिक वसंत ऋतू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अवतरावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस.